मिसळ टाइम वन्स अगेन. आज विमेन्स डे आहे अँड वी आर सो फॉर्च्युनेट की आम्हाला आरामच आराम आहे. नाश्ता बाहेरून आलेला मिसळ आहे. आणि जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. आज आम्ही आज जेवणाची आम्हाला ऑर्डर आराम आहे. बायकांना आराम आहे ना आज. ए सुना क्या बर्तन किसने काढला? तुम लोगों ने सब कुछ आज सगळी कामं तुम्ही करायचे. आणि रचनाला आराम माझं काय काम द्यायचं नाही. आराम काय ढकल द्यायचा. आता एन्जॉय आहे ना ते फिरायचं. वेलकम. काय म्हणतात बरं? तू गेली ना लग्नाला अजून? हॅलो मस्त झुंझुन. तुला सुट्टी आहे? आज सुट्टी. आज लग्न आहे एक फक्त हॉस्पिटल आहे आज, क्लिनिक नाही. हॉस्पिटल म्हणजे नाशिक? हे लग्न आहे ना आपल्या शेजाऱ्यांचं सोनूचं. त्याला म्हटलं जा मला नाही येता आलं तरी जा म्हटलं तुम्ही दोघं गेलात तरी खूप. सीझन आहे आणि आज फुल डे आमचा सुट्टी असून वेडिंग डे. वेडिंग सगळ्या वेगवेगळे वेडिंग्स अटेंड करायचे. रिलेटिव्स, फॅमिली, फ्रेंड्स अँड ऑल सेट. रचना इज लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज अँड हॅपी विमेन्स डे. लाईफमध्ये एक मोटिवेशन, आमची एक इन्स्पिरेशन आहे कोण? रचना. ओबा मग काय पण एवढी लाईव्हली, एवढी फुल ऑफ लाईफ, असं काय फुल ऑफ सगळे- एनर्जी. सगळे इकडे घरात सगळेजण इन्स्पायर करतायत वेगवेगळ्या प्रकारे. जसं मी नेहमी खूप म्हणते सारे की विमेन पण ईच अँड एव्हरी विमेन इज इन्स्पायरिंग. मग ती कोणीही असो, म्हणजे इवन ज्या आजी भाजी विकत असतात किंवा आज जी स्त्री गाडी चालवते किंवा रिक्षा चालवते, ईच अँड एव्हरी पर्सन इज मोटिवेटिंग अस. आपल्या घरी ज्या मेड येतात, ज्या मावशी येतात, ज्या आपल्याला हेल्प करतात आपल्या पूर्ण या डेली ह्याच्यात, प्रत्येक जणचा स्ट्रगल हा वेगळा आहे. मग ती ऑफिसला जाणारी असो, घर सांभाळणारी असो, प्लेन उडवणारी असो, ऑल आर पॉवरफुल, ऑल आर अमेझिंग. सो हॅपी विमेन्स डे टू ईच वन ऑफ यू. आणि असेच आपले जे काही ड्रीम्स आहेत ते पूर्ण करा. जसं आम्ही नेहमीच म्हणतो, स्वतःच्या इच्छांना मारू नका. लग्न झाले दॅट डझंट मीन की यू हॅव टू डू दॅट ओनली. तुम्ही तुमचं आयुष्यसुद्धा जगणं फार इम्पॉर्टंट आहे आणि स्वतःला पुश करा. जर आपल्या आयुष्यात असं एक अमेझिंग फॅमिली असेल जशी माझी फॅमिली आहे, मी बाकी सगळ्यांना तेच म्हणेल की तुम्ही तुमच्या आयुष्यातली जी स्त्री असेल तिला पुश करा, तिला मोटिवेट करा आणि पुढे जाण्यासाठी तिला मस्त असे विंग्स द्या. म्हणजे तीसुद्धा फ्लाय करेल, तीसुद्धा तिचे स्वप्न पूर्ण करेल आणि पुढे जी कोणी स्त्री येईल किंवा जी मुलगी म्हणजे जी मुलगी जन्माला येते आणि जी घडते तुम्हाला बघून, ती सुद्धा इन्स्पायर होईल, तिला सुद्धा काहीतरी करण्याची एक इच्छा होईल. सो थँक्यू सो मच फॉर इन्स्पायरिंग अस. आणि जसं मी म्हटलं, यू आर फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ एनर्जी अँड थँक्यू सो मच फॉर मोटिवेटिंग ईच अँड एव्हरी वुमेन आउट देअर. दिस इज फ्रॉम आवर फॉलोवर्स, आवर सबस्क्रायबर्स. आय एम विशिंग यू अ हॅपी विमेन्स डे. थँक्यू. चलो, लुकिंग ब्युटिफुल. अँड घर पूर्ण भरलं आहे. इकडे आर्ट्स. चलो चला येते. मी सगळ्यांना विचारलं इकडे तो तर संध्याकाळी विद्याविहारला तर आल्यावर जेवेल, सनी जाईल पुढे, मग मी त्याला पिक करेल. मग त्याचं हॉस्पिटल आहे. चला चला येते. खानदेश हॉटेल. रचना विचारलं सांग सगळ्यांना. हा जगते का ग ते? हा तसंच मोबाइल करायचंय. मोबाइल वाली गैंग उधर है एंड आर्ट्स वाली गैंग इधर है. You have My to- son art. No. What are you doing? scratch it. Mobile. हे बघ. He is also mobile guy and she is YouTube also वर टाक mobile त्याचं, guy. त्याचं लगेच येतं डेमो. लगेच एक ते तसंच कर. आम्ही काल त्याच्यावरच बघून केलं. पण चलो. बट त्याला ते स्टिकी वेलकम वेलकम. स्टिकर काढल्या बघा ते नाही होत. हमारी कॉलेज की कुड़ी आ गई. काय पण अगं निघालं ते. कशी Yes, Imai. Happy Women's Day.
चल येते छान आहे कलिंगड कलिंगड नमस्कार. हॅपी विमेन्स डे. विमेन्स डे. बघ सगळे मी आहे काय टेन्शन घेऊ नकोस. माझ्या पहिली चला. तुम्हाला मी ओळखते मी जन्माला येण्याच्या आधीपासून. रत्नाचं काय नाही. ए, कुरकुरे चल. नाही, कशाला खाली होता मी? काय? सो घर असं पूर्ण भरलेलं आहे आणि त्यामध्ये असं जर कुठे जायचं असेल ना तर मूड एकदम असं कसं तरी होतं, कारण घरात सगळे एवढे पाहुणे आलेत आणि आपण कुठेतरी फंक्शनला चाललो. आणि आज ॲक्च्युली आमचा पूर्ण दिवस हा असाच आहे. आधी जिथे आम्ही राहायचो म्हणजे सनी आणि मी जिथे राहायचो तिकडे जे नेबर होते त्यांच्या नातवाचं लग्न आहे आज आणि ही वॉज विथ मी इन माय क्लास. म्हणजे आम्ही तेव्हा एकत्र शिकत होतो. सो मी पण त्याला एकदम लहानपणी वगैरे बघितलं. अचानक त्या दिवशी जेव्हा इन्व्हिटेशन द्यायला आला तेव्हा मी बोले अरे बापरे तुझं लग्न आहे असं झालं. तर तेजसचं लग्न आहे. सो ते आहे पनवेलमध्ये. सो आता मी इथे लग्न अटेंड करायला आलो आणि मग नंतर सनीचं ॲक्च्युली हॉस्पिटल आहे. तो हॉस्पिटलला जाईल. मग मी जेव्हा त्याचं हॉस्पिटल थोडंसं एंड होईल त्याच्या आधी मी थोडं तिथे पोचेल आणि मग आम्ही जाणार आहोत विद्या विहारला. आज आहे लग्न माहीचं आणि तो आमच्यावर खूप चिडलाय कारण लास्ट 2 डेजपासनं फंक्शन चालू आहे. त्याचं संगीत झालंय, त्याचं हळद झालेलं आहे आणि आम्ही एकही फंक्शनला गेलो नाही, अटेंड नाही करू शकलो. आणि ही इज लाईक त्याने मला लिटरली मेसेज केले मेरी शादी है और तुम लोग हो नाही. म्हणजे एवढं मला वाईट पण वाटत होतं. पण कसं सनी पण बिझी आहे. आम्हाला माहिती आहे सनी कसा आमच्यासाठी टाइम काढतोय. आणि दुसरी गोष्ट घरात गेस्ट पण आले होते म्हणून पॉसिबल नाहीच झालं ते. आणि प्लस पनवेलवरून त्याचे सगळे जे काही लोकेशन्स आहेत ते मुंबई साईडचे होते. त्याचं हळद आणि सगळ्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर. सो ते ट्रॅव्हल करणं म्हणजे इकडनं 1-1.5 तास जाणं असं. म्हणजे ऑफकोर्स हे सगळे एक्सक्युजेस असं तुम्ही म्हणू शकता कारण माहीचं लग्न आहे आणि ऑफकोर्स आम्हाला मिस नाही करायचं आहे. पण आम्ही ठरवलेलंच की काहीही असो ज्या दिवशी त्याचं लग्न आहे तो दिवस तर आपल्याला फ्री करायचंच आहे. म्हणून सनीने पण त्याचं स्केड्यूल ॲडजस्ट केलेलं आहे. वी डोंट वॉन्ट टू मिस दॅट अँड वी आर सो हॅपी अँड सुपर म्हणजे काय सांगू असं तुम्हाला. जेव्हा लास्ट टाइम आम्ही अलिबागला गेलेलो आता ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते माही असं एक म्युच्युअल फ्रेंड थ्रू आम्हाला भेटलाय. म्हणजे माही फोरम आणि आमची फ्रेंडशिप अशी खूप घट्ट झाली आहे. आम्ही तुम्ही पाहिलं असेल आम्ही मोस्ट ऑफ द टॅमरिन रिट्रीट तिकडे वगैरे जातो, अलिबागला जातो. आणि ह्यावेळेस जेव्हा मी लास्ट अलिबागला गेलो तेव्हा तो नव्हता आणि त्यावेळेस हे सगळं काही चाललेलं मुलगी बघणं वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यावेळेस ॲक्च्युली फोरम बोलली पण होती पण मी एवढं सिरियसली नाही घेतलं. माझं नाही आता एवढं लवकरपेक्षा लगेच कसं काय ना असं ते झालं. पण थोड्याच दिवसात आम्हाला समजलं की येस त्याचं जमलेलं आहे, एंगेजमेंट झाली. सगळं फटाफट झालं. लग्न आहे आज आणि आम्ही खूप खुश आहोत, दोघं सुद्धा खुश आहोत. सो चला मग ते तुम्हाला कळेलच पुढे. आजच्या पूर्ण दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. एक बेस्ट पार्ट केलेलं आहे की आज आम्हाला काही बनवायचं नव्हतं घरात. कारण नाही बोललं तरी जेव्हा संडे असतं सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की घरात किती गडबड असते. आणि जे पण नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना तर माहितीच असेल की नॉन व्हेजिटेरियन जेव्हा आपल्याला म्हणजे आपलं फुल घाट आपण घालतो आणि घरात पाहुणे असतील तर अजून एक घाट आपला एक असतो. सो आज त्या सगळ्या गोष्टींपासून सुट्टी आहे. काय काय जेवण आहे ते तुम्हाला मी नक्कीच व्लॉगमध्ये दाखवेलच. सो आता आम्ही पोचलो. ते आमचं फर्स्ट लोकेशन आहे जिथे आम्हाला लग्नाला जायचं आहे. चलो लेट्स गो. किती वेगळा दिसतो. सो फायनली खूप दिवसानंतर पिवताई भेटते. आहेत का सोनू? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मस्त दिसतात ते. अभिनंदन. आम्ही एकत्र होतो. तुझ्या आत्या बाबा सगळे माझे खास आहे. तुझ्या आत्या माझी मैत्री अनिता ना. हो अच्छा. अनिता माझी मैत्री. आत्या का? मग हो का? शाळेत आम्ही आणि बाबा पण आमच्या इथे तसे होते ना बाई बरोबर. बाई आपला
चलो छान दिसतात ते. हा चल आवडलं. थँक्यू. एक मिनिट सोनू मामी मी आणि तेजस पण एकत्र क्लास केले होते स्कूलमध्ये. आणि ह्यांचे नेबर दोन्हीकडनं रिलेशन होते. ओके मस्त कलर दिसतात. तुझं नाव काय बाबू? हां सो वी आर बॅक फ्रॉम द फर्स्ट वेडिंग. सो जेवून आता मी चाललो आहे हॉस्पिटलला आणि मग रचनावाला पिक करणार आहे आणि वी आर गो टू सेकंड. काय एवढं तिखट तिला तोंड आलं. एका एक्झिबिशन औषध तिला घ्यायचं आत्ताच जस्ट दे थोडं आहे तुम्ही लगेच एक सेकंद तरी जाऊन दे. थोडं आहे ना हॉल कसा मी बंद सुट्या मच्छीमध्ये नाही म्हणजे रस्ता केला तर अशी सुकी केली तर आपल्याला कोलमीमध्ये लागते. जवळा सुकटमध्ये वांग सुकी मच्छी आताची पोरं नाही खात नाहीत नाही छान ऐक ना रेड फक्त घेऊन ठेव. बॉक्स. चलो बाय. सो वाजले आहेत 3:15. सनी मगाशी जेवून फटाफट गेला हॉस्पिटलला आणि मी आता निघाली आहे माहीच्या लग्नासाठी. फटाफट आवरलं. सो लेट्स गो. आणि मी तू घाल. नाही, घाल तू जाऊन. त्याच्यामुळे मग थोडंसं हे बघ इकडचं हे केलं म्हणजे इकडे हे बघ ना. काय होतं वाढलं नाही हे चांगलं हे नाही लागलं अच्छा. असं मला वाटतंय. मी आली खाली आणि मी बोलली अय्या ग्लेअर्सच विसरले मी. मग मी बोलली तुझे माझा आणि तुझा नंबर सेम आहे ना. चलो लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. लेट्स गो. फायनली वी हैव रीच्ड. लेट्स गो. चल हेलो. ऐसा नहीं. ऐसा बीमार है. फोन क्यों नहीं किया? हम आए कहाँ ऊपर. मानती अरे बीमार है वो. और घर पे भी सब मेहमान क्या हुआ है? बुखार
मुझे बोला कि मुझे क्या हेलो कल आया ऐसा उसको ना पहनाने का है, उसने बोला है कि रचना आंटी मैं घालू तुला, मैं घालू तुला। ऐसे को क्या हुआ है? अरे थ्रोट इन्फेक्शन हुआ है और उसका एग्जाम चालू है, तो मैं अननेसेसरी क्यों फिर से आ जाऊंगी तो हमने इसको क्या पैसा का चिरन दिया कि ये वो आते थे सिर्फ रचना आंटी कर रही थी। मी कोण आहे जसवी मी कोण आहे नाही इसको भी छुपता है क्या रे? भाई तो नाइसा की बहन है, इतना भी नहीं पहनती है। बहुत क्यूट है पर
खीड़ लकीरां दी गड्डियां स्टेशन ते अख पिच गई वीरां दी गड्डियां स्टेशन ते जित्ता कुकड़ बने रहते जित्ता कुकड़ बने रहते काश ने दुपट्टे वाले मुंडा सदके तेरे ते काश ने दुपट्टे वाले मुंडा सदके तेरे ते तेरे मेहरा विचों तेरी लाडो परदेसण होई है तेरे शगन छड़िया आवा सखियों नी मेरा सजना नी मेरा सजना मिलन वदाया नी सजन रोड़ी She was not at all nervous. तू ऐसा मुझे अभी होएगा अभी होएगा दिल के अरमान आंखों में रह गए। भाई कुछ बोलना है Hi guys, welcome to the morning कुछ बोलना है? फुल कंटेंट नहीं देगा, तू आया नहीं संगीत में। I am not talking to you. अभी यही तो बात किया content इतना है। पे अभी तो इतना बात किया तूने एक सेकंड मेरा नाम नहीं लिया मैं भी फुल टाइम थी ना बस मेरे को आपका स्टेज चाहिए मैं 2 बैठ की पार्टी पी के बैठी खाने का रिव्यू तो दे। अरे हो रहा है ये आराम से अरे मेरे को स्टेज पे गिराया वो लोग ने। मेरी नियत में लिखी थी 1 साल पहले उसको 8 मार्च को डेट पे लेके गया था। सोच के किया पैसा लेने का नहीं है मेरे को। अरे कहाँ किया उसका कपड़ा? मैं आया अरे क्या किया मेरे को ऐसा उठा के लेके गया वो लोग। चप्पल उठा लेके गया। बस कर अरे बस कर अरे बस कर। बस बस झगड़ा हो जाएगा। अरे दूंगा पैसा। ए छोड़ ऐसा मारा मार इन लोगों ने।
अरे भाई काफी है देना पड़ेगा तेरे को इसको पैसा अकेला वर्सेस 10 हो गया मर जाओ तुम लोग अब तो लोग सेटलमेंट करने आते अब तो डबल लेंगे तो आप बाहर मिला डबल पैसे ले लाइन में जीत गया क्रिकेट रखा ना तो आया नहीं तो आज इंडिया जीत गया मजा नहीं हमने ही आहे माहीची मम्मी चरण ये ना सेल्फी काढे ना सेल्फी फाइनली माही मोठा झाला हमारा बच्चा बड़ा हो गया अरे यार हम उसकी विदाई करके आए म्हणजे मुलाचं लग्न होतं म्हणजे आम्ही मुलाच्या साईडला होतो पण आमचे इमोशन्स होते ना ते टोटली डिफरंट होते आम्हाला एक्सपेक्ट होतं की माईचं लग्न होतंय सेम to home. वाजलेत 11 छान झालं लग्न दोघं पण एकदम सुंदर दिसत होते आणि डान्स परफॉर्मन्स सगळं काही जेव्हा तिची नियती तिचं नाव आहे जेव्हा तिची एंट्री झाली ती मला बिंदास पडत होती पण माही असं एकदम ही वॉज हॅपी बट खूप इमोशनल आणि मला आणि फोरमला बघून असं एकदम आमच्या दोघांच्या पण डोळ्यात पाणी येत होतं की अरे एकदम अचानक कारण माही लहान आहे आमच्यापेक्षा लहान आहे माही लाईक ऑलमोस्ट 4 to 5 years लहान आहे आणि एकदम आम्ही त्याला नेहमी असं खेळताना बघितलं आणि एकदम अचानक असं वाटलं की अरे मोठा झाला हा पण खूप मस्त वाटलं आणि माहीची फॅमिली खूप डाऊन टू अर्थ आहे सगळे छान आहेत नियतीचे फॅमिली पण मस्त सगळे छान दिसत होते दोघं पण छान दिसत होते आणि छान असं लग्न पार पडलं आता आम्ही घरी आलोत आणि घरी आता कोणी नाही आहे सकाळी एवढा गोंगाट होता आता फक्त मावशी आहेत मामी वगैरे पण घरी गेले आहेत सो छान गेला आजचा दिवस आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय